then we say to be P and Q is to P by Q form are in ratios to each other. P is to Q. How to read? And then after we see that what is by equal ratios. Okay. त्यानंतर आपण समान गुणोत्तर कशाला म्हणतात याच्याबद्दल थोडक्यात माहिती ठिकाणी आपण घेतलेली आहे. नाव आजच्या तासिकेमध्ये आपण प्रपोर्शन कशाला म्हणतात या ठिकाणी प्रपोर्शन थोडक्यात माहिती ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके. तर त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊया. त्यानंतर आपल्या ठिकाणी प्रपोर्शन सुद्धा आपण गेल्या वर्षी दोन प्रकार पाहिले, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन. ओके. तर त्याचप्रमाणे व्हॅरिएशन पण त्याच लेवलमध्ये येतो. ओके. फक्त या ठिकाणी व्हॅरीज होते क्वांटिटी हे दाखवायचं असते. त्या प्रपोर्शनलाच आपण व्हॅरिएशन थोडक्यात म्हणतो. तर अगोदर प्रपोर्शन पाहूया. प्रमाण म्हणता येईल आपण. ओके. तर प्रपोर्शन कशाला म्हणतात? लेट A, B, C, D are any non-zero quantity. Okay, काय बोलतो सगळ्यांनी? Non-zero quantity. If जर एक non-zero quantity असेल, जर A by B is equal to C by D, हा प्लसचा दोघांचा रेशिओ इज इक्वल टू ह्या दोघांचा रेशिओ येत असेल, then we say to be A, B, C, D are in proportion, okay, to each other. एकमेकाच्या प्रमाणात आहेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते. कोणते? A, B, C, D केव्हा म्हणता येते? जर अशा प्रकारचा ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असेल तर. नाव समजा मराठीमध्ये जर व्याख्या पाहिली, A, B, C, D ह्या कोणत्याही शून्यतर राशी असतील, जर A by B बरोबर आहे C by D, then तर आपण A, B, C, D ला एकमेकांच्या प्रमाणात आहेत असे म्हणतो किंवा म्हणतात. ओके. एकमेकांच्या प्रमाणात आहेत असं म्हणतात. काय करतात ठिकाणी? म्हणतात. लेट आयडेंटिफाय द फॉलोइंग नंबर्स आर इन रेशियोज, प्रपोर्शन्स आर नॉट प्रपोर्शन्स. ओके. आपला जर क्वेश्चन दिला समजा, आयडेंटिफाय फॉलोइंग numbers are in proportion or not. ओके. आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला ठिकाणी ओळखायला सांगितलं. समजा पहिले एक्झाम्पल घेतलं आपण, 4, 6 त्यानंतर 9, 12. तर या ठिकाणी आपलं काय पाहिजे? जर ह्या पहिल्या दोघांचा रेशिओ हा दुसऱ्या दोघांच्या रेशिओ एवढा आला तर ह्या संख्या काय आहे? या ठिकाणी प्रोपोर्शन मध्ये आहेत असं ठिकाणी आपल्याला म्हणता येते. म्हणजे जर आपण A, B, C, D असं गृहीत धरलं, समजा A by B is equal to C by D जर आला तर ठिकाणी आपल्याला प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हणता येते. म्हणजेच काय हो, 4/6 is equal to 9
9/12. ओके, तर 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6. नंबर दुसरा पाहिजे बदल आपण नाही तेच घेऊ. 3 त्रिक 9, 3 चौक 12. इक्वल आले का? नाहीये. ओके, इक्वल येत नसेल, आर नॉट इन प्रपोर्शन, म्हणजे 4, 6, 9, 12 आर नॉट इन प्रपोर्शन, म्हणजे हे एकमेकाच्या प्रमाणात नाही असा ठिकाणी आपल्याला म्हणता येते जर त्यांचा रेशो इक्वल नाही आला तर. आपण दुसरं झापड घेऊया. दुसरं काय ठिकाणी आपल्याकडं 6, 9 8, 12. ओके, तर या दोघांचा रेशो घेऊन बघूया आपण त्या ठिकाणी. याला गृहीत धरू आपण A, B, C, D. या पहिल्या दोघांचा रेशो म्हणजे A/B जर इज इक्वल टू C/D आला तर प्रोपोर्शन मध्ये येत असं ठिकाणी आपल्याला म्हणता येते. A आणि B कोण आहे? 6/9 इज इक्वल टू 8/12. ओके, ह्या दोघांचा सिम्पलेस्ट फॉर्म घेतला आपण. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12. इक्वल आले का? हे दोन्ही पण 2/3, 2/3 जर येत असतील तर आपल्याला इकडे म्हणता येते 6, 9, 8, 12 आर इन proportion टू इच अदर, एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये आहेत असे या ठिकाणी म्हणता येते. काय म्हणतात या ठिकाणी? एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हणता येते. तर प्रोपोर्शन मध्ये असताना काय होते बरं? एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही नंबर्स आहेत, ओके, ह्याच्यामध्ये एखादा तुम्हाला नंबर माहित नसेल किंवा काढता येईल डायरेक्टच यांचा रेशो घेतल्यानंतर. ओके, आता हे समजा एकाने प्रोपोर्शन मध्ये आहेत, समजा तुम्हाला दिलंय हेच गणित आपण असं लिहिलं समजा. हे आयडेंटिफाय होतं. समजा या क्वेश्चनला आपण असं घेतलं, आता तुम्हाला माहित आहे की एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये आहे, प्रमाणामध्ये आहे. म्हणजे समजा आपण असा क्वेश्चन केला 6, 9, x, 12 आर इन प्रोपोर्शन. गेल्या वर्षी झाला पाठ तुम्हाला सगळे क्वेश्चन वगैरे. ओके, आर इन प्रोपोर्शन, त्याने स्वतः मला प्रोपोर्शन आहे म्हणल्यानंतर मला डायरेक्ट यांचा रेशो घेता येतो, बरोबर आहे ना. ओके, देन समजा इथे इफ होतं देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची किंमत काढा असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला ना विचारला. व्हॉट इज x व्हॅल्यू? काय करणार मग? राईट, 6, 9, x, 12 आहे. मग आपण याला A, B, C, D असं काही धरलं. मग हे प्रोपोर्शन मध्ये आहे नंतर या दोघांचा रेशो A/B इज इक्वल टू C/D. म्हणजे मग 6/9 इज इक्वल टू x/12. मग काय करणार? हा 6 into 12 divided by 9 is equal to x. हा 12 भागाकारात इकडे जाऊन गुणाकारात गेला. मग 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे 2 into 4 राहिला is equal to x. x is equal to 4 दोन्ही 8. ओके, तर अशा प्रकारचे आपल्याला पाहता येते, किंमत काढता येते जरी तुम्हाला ठिकाणी प्रोपोर्शन मध्ये आहेत म्हणलं तर. ओके, अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोपोर्शन मध्ये काय होते, जर 4 नंबर्स डिफरंट या ठिकाणचे काय असेल ठिकाणी प्रोपोर्शन मध्ये असतील तर यांना आपला यांचे जे काही लास्ट टर्म आहेत म्हणजे हे समजा हे प्रोपोर्शन मध्ये आहे, A, B, C, D हे प्रोपोर्शन मध्ये आहे. त्यांच्यामध्ये काय होते, ह्या लास्ट दोनचा प्रोडक्ट, ह्या मधल्या दोन मिडल टर्मचा प्रोडक्ट एवढा येत असतो. ओके, जर इफ हे जर याच्यामध्ये असतील 4 टर्म्स, 4 टर्म्स आर इन proportion, okay, then काय होते हो, प्रोडक्ट ऑफ
प्रोडक्ट ऑफ लास्ट टू टर्म, लास्ट किंवा एंडेड टर्म, फर्स्ट अँड लास्ट टर्म असे म्हणता येते आपला एंडेड टर्म, फर्स्ट अँड लास्ट टर्म, फर्स्ट अँड लास्ट टर्म is equal to product of middle term. कोणता टर्म आहे ठिकाणी मिडल टर्म्स. मग लास्ट आणि फर्स्ट कोण आहे a into d is equal to b into c. ओके, तर अशा प्रकारचे डायरेक्ट सुद्धा तुम्हाला इक्वेशन मध्ये मांडता येते. ओके, तर असं भरपूर काही आपल्याला तुम्हाला प्रोपोर्शन वरती स्टडी करता येते. तर हे जनरली प्रोपोर्शन नंतर 4 असतील किंवा 6 असतील, याच्यापेक्षा जास्त असतील तर मी काय अडचण नाही तुम्हाला a, b, c, d, e, f, g, h असे किती जरी असतील आणि एकमेकाच्या प्रोपोर्शन आहेत असं म्हटलं असेल तर सरळ सरळ ह्या दोघांचा प्रोडक्ट रेशो a/b, त्यानंतर ह्याचा रेशो c/d, नंतर e/f इज इक्वल टू g/h. ओके, कारण का यांचं गुणोत्तर कुठेही गेलं त्या ठिकाणी जे प्रोपोर्शन मध्ये आहे नंतर यांचं गुणोत्तर स्थिर येते. स्थिरला आपण k दाखवतो, k फॉर कॉन्स्टंट इन मॅथमॅटिक्स. ओके, स्थिर, कारण काय अशा जर एवढ्या संख्या जर एकमेकांच्या प्रोपोर्शन मध्ये आहेत या दोघांचा रेशो, त्यानंतर या दोघांचा रेशो, त्यानंतर या दोघांचा रेशो, या दोघांचा रेशो काय भेटतो ठिकाणी आपला कॉन्स्टंट भेटतो. ओके, ज्याप्रमाणे इथं 6, 9, 8, 12 म्हणजे 6/9. ओके, 6/9 झाला, 2/3 आला, नंतर 8/12 त्यांचा पण रेशो काय ठिकाणी कॉन्स्टंट आला 2/3, म्हणून आपण कॉन्स्टंट म्हणू शकतो. हे जे काही याचा रेशो येणार आहे हा कॉन्स्टंट येतो इज इक्वल टू k. ओके, कुठल्या जरी संख्या घेतली समजा a/b जर प्रोपोर्शन मध्ये असतील k किंवा c/d इज इक्वल टू k. ओके, म्हणजे याचा कॉन्स्टंट येत असतील तरच यांना प्रोपोर्शन मध्ये आहेत असं याने आपला म्हणता येते. अदरवाइज डू नॉट से द नंबर्स आर इन प्रोपोर्शन्स. ओके, तर नाहीतर आपल्या ठिकाणी संख्या एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हणता येणार नाहीये. ओके, त्यानंतर एक पॉइंट थोडक्यात फक्त तुम्हाला मी रिव्हिजन करून सांगायला. त्यानंतर आहे कंटिन्यूड प्रोपोर्शन्स. कोणत्या ठिकाणी कंटिन्यूड ओके, पारंपरिक प्रमाण. ओके, याच्यामध्ये फक्त 3च क्वांटिटी असतात. लेट a, b, c आर एनी non-zero quantity. त्याच्यासारखंच आहे आपण if जर a/b is equal to b/c असं भेटत असेल. ओके, then we said to be what said a, b, c are in continued proportion. कोणत्या मध्ये कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहे असं ठिकाणी आपला म्हणता येते. ओके, इफ a/b is equal to b/c then we say to be a, b, c are in continued proportion. एकमेकांच्या कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत असं ठिकाणी आपला म्हणता येते. फॉर एक्झाम्पल ओके,
4/8/16. ओके, यांचा जर आपण रेशो घेतला होता या ठिकाणी काय प्राप्त होते बरं, A, B, C असं आपण ठिकाणी गणित धरलं तर 4/8 इज इक्वल टू 8 म्हणजे आता या ठिकाणी आपण जे पाहिलं होतं A/B इज इक्वल टू B/C. इट इज मीन्स दॅट 4/8 इज इक्वल टू 8/16. 4 1 4, 4 2 8, 8 1 8, 8 2 16. आले का बरोबर. ओके, जर इक्वल असतील तर आपल्या ठिकाणी म्हणता येते काय, A, B, C आर इन कशामध्ये हो, कंटिन्यूड प्रोपोर्शन. कोणता प्रोपोर्शन ठिकाणी, कंटिन्यूड प्रोपोर्शन, पारंपरिक प्रमाणामध्ये आहे असं ठिकाणी आपल्याला म्हणता येते. ओके, डोंट नॉट एनीथिंग डाऊट. बर, याला जर आपण असं घेतलं आता ठीक आहे, असे जर असतील या ठिकाणी कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये असणार किंवा एखाद्या याच्यातले टर्म मिक्स जो मला केली असेल ते काढता यायला पाहिजे. तर मात्र हे A, B, C आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन आपल्याला दिलं आहे. समजा आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन, तो व्हाट से A/B is equal to B/C. ओके, नाउ B into B किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण A into C is equal to B into B. ओके, मग B into B what is B square into AC. हे सुद्धा काय ठिकाणी कंटिन्यूड प्रोपोर्शनचा फॉर्म्युला आहे. काय या ठिकाणी कंटिन्यू द स्क्वेअर ऑफ द मिडल टर्म्स डायरेक्ट आपल्याला घेता येते, बरोबर आहे ना. स्क्वेअर ऑफ द मिडल टर्म्स and product of the two ended terms. ओके, या जे काय दुसऱ्या शेवटच्या टर्म आहेत त्यांचा स्क्वेअर करायचा आणि यांचा गुणाकार करायचा, तुम्हाला ठिकाणी कंटिन्यू प्रोपोर्शन म्हटलं जाते. किंवा यालाच दुसरा भाग या ठिकाणी जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला असल्या ठिकाणी अर्थमॅटिक मीन सुद्धा म्हणतात आणि जॉमेट्रिक मीन सुद्धा ठिकाणी म्हणतात. ओके, जॉमेट्रिक मीन, भौमितिक मध्य. मध्याचं सूत्र या ठिकाणी म्हणतात, या बी स्क्वेअरला भौमितिक मध्य असं म्हणतात. ओके, तर हे बऱ्याच गोष्टी आपण या ठिकाणी पाठीमागच्या वर्षामध्ये स्टडी केलेली होती. ओके, तर शॉर्ट मध्ये लागणारा स्कॉलरशिपला सिलेबस आणि त्याची माहिती मी तुम्हाला प्रोपोर्शन बद्दलच्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, तर याच्यावरती डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन देखील तुम्ही गेल्या वर्षी स्टडी केला होता. ओके, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये ठिकाणी तुम्ही पाहिलात की दोन रिलेटेड क्वांटिटीज या ठिकाणी रेशो जो आहे तो कॉन्स्टंट असेल तर त्याला डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणतात. आणि जर दोन रिलेटेड क्वांटिटीचा रेशो जर प्रोडक्ट जर कॉन्स्टंट असेल तर त्यांना या ठिकाणी इनव्हर्स म्हणतात. तेच आपल्या व्हॅल्युएशन मध्ये पाहायचं आहे. त्यांचे डेफिनेशन वगैरे आपल्याला अलग घेत बसायची काही आवश्यकता नाहीये. म्हणून या ठिकाणी आपण आज फक्त प्रोपोर्शन बद्दल एक झलक थोडक्यात आपण ओळखून घेतली. व्हॉट इज बाय प्रोपोर्शन, जी गेल्या वर्षी आपण भरपूर प्रमाणामध्ये स्टडी केलेली होती तीच या ठिकाणी आज पुनश्च एक बार आपण स्टडी चांगल्या प्रकारच्या ठिकाणी त्याची करून पाहिलेली आहे. ओके, तर उद्या आपण डायरेक्ट व्हॅरिएशन या ठिकाणी सुरुवात करूया. ओके, आणि काल व्हॅरिएशनची व्याख्या घेऊया आणि त्यानंतर व्हॅरिएशन ज्याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आणि इनव्हर्स व्हॅरिएशन असं पाहूया आणि त्याची इक्वेशन, मग त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स वगैरे ठिकाणी घेऊन आपला टॉपिक समाप्त होतो. 4-5 तासिका लागतील टॉपिक संपवण्यासाठी. ओके, टॉपिक बराच छान आहे आणि थोडंसं समजून घ्यायला इंटरेस्टिंग पण आहे, अवघड पण आहे, सोपा पण आहे. ओके, कंटिन्यू केला तर समजून पण जाईल. जर एखादी गोष्ट नाही समजली तर ते खूप अवघड पण जाईल. जी गोष्ट नाही समजली ते समजून पण घेत चला. ओके, आणि काल सांगितल्या सूचनाप्रमाणे तुमची फीस तुम्ही भरून टाकायला सांगितली होती. आजचा एक शेवटचा व्हिडिओ तुम्हाला देखील पाहता येईल. ओके, ह्याच्यानंतरचे तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही. ओके, तर तुम्ही तुमची फीस कोणत्याही माध्यमाने ठिकाणी भरू शकता. ऑनलाईन, ऑफलाईन, क्लासला येऊन किंवा फोन पे वरून कोणत्याही माध्यमाने ठिकाणी तुम्ही तुमचा फीस पे करू शकता. ओके, अदरवाईज उद्यापासून तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ पाहता येणार नाही ते. ओके, याची काळजी, याची दक्षता मला स्वतःला घ्यायची. उद्या व्हॅरिएशन सुरू होते. आजचा फक्त रिव्हिजनचा टॉपिक होता, म्हणून तुम्हाला आजचा शेवटचा व्हिडिओ पाहता येईल. कारण का बरेच दिवस तुम्हाला सूचना भेटलेल्या आहेत पण त्या सूचनाचं तुम्ही पालन करत नाही. मग उद्याच आजचा शेवटचा व्हिडिओ आहे. उद्यापासून येणारे व्हिडिओ फक्त मोजक्याच 1-2 मुलांनाच तुम्ही पाहता
येतील ज्यांनी फीस पे केलेली आहे अशाच व्यक्तींना. ओके, याची काळजी सर्वांनी घ्यावी.